नहि देहभूता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते। श्रीमद्भगवद गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग नामक असणारा हा 18वा अध्याय आणि त्यातील श्लोक क्रमांक 11 आणि ओवी क्रमांक 218 येथपासून च्या क्रमिक चिंतनाला प्रारंभ करत आहोत. काल आपण पाहत होतो की ज्यांचे अविद्या निर्मित सगळे संशय नष्ट झाले, छिन्न संशय, फक्त संशय नष्ट झाले आहेत असं नाही, तर दुसऱ्या बाजूला स्वस्वरूपाच्या विषयी दृढ निश्चयही झाला आहे. म्हणजे छिन्न संशय हा एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला दृढ निश्चय. मेधावी आहे. मेधा बुद्धीचं एक नाव आहे. बहु ग्रंथ अर्थ धारण शक्तीला मेधा शक्ती. पण इथे मेधा म्हणजे प्रज्ञा, आणि ती प्रज्ञा परमात्म विषयक झाली आहे, ती मेधा. आणि सत्व समाविष्ट, सत्वगुणाचा परिणाम अंतकरण शुद्धी, अंतकरण शुद्धीचा परिणाम ज्ञान, ज्ञानाचा परिणाम मोक्ष. म्हणजे सत्व समाविष्ट ह्या शब्दाने विवेकयुक्त आहे, म्हणजे विवेक वैराग्य समाधी षटक षट संपत्ती, मेधावी, बुद्धीचा एकमेव विषय परमात्मा बनला आणि सर्व संशयाची निवृत्ती होऊन आत्मस्वरूपाच्या विषयी निश्चय झाला, असा जीवनमुक्त महात्मा. त्याच्या जीवनामध्ये प्रारब्धवशामध्ये कधी अकुशल, तरी ते कर्म आकाशामध्ये जसे ढग विरून जावे, तशा स्वस्वरूपाच्या बोधामध्ये सगळे कर्म हे बाधित होतात. कारण आता हा विधेयमुक्त झाल्यामुळे, तत्वदर्शी झाल्यामुळे त्याच्या दृष्टीने सगळे कर्म आता मंगलमय बनले. तयाचे दिठी चोखाळवी कर्मे, म्हणून तो सुखाने उल्लसित होत नाही किंवा दुःखाने उद्विग्न होत. दुःखी उठीना, दुःखी पडेना आणि सुखी उठीना. नाहीतर ही शुभ कर्म आहे असं जाणावं आणि मग त्याने हर्षित होत, हे अशुभ कर्म आहे मग त्याने द्वेष कर, असं त्याच्या जीवनामध्ये होत नाही.
ह्या शुभ अशुभ कर्माच्या विषयी दोन्ही भावना समान, पण स्वस्वरूपाच्या ठिकाणी ना राग ना द्वेष, अशुभ ना अशुभ. जागृतीमध्ये आल्यानंतर स्वप्न अवस्थेतील सगळे स्वप्न जसे मिथ्या ठरावे, तशा स्वस्वरूपाच्या अनुभूती पुढे सगळे जागृतीतले कर्म आता स्वप्नवत वाटू लागतात. आता त्याला कर्माची त्रिपुटीच नसते. कर्ता, कर्म, करण ही द्वैत भावाची वार्ता शब्द तो जाणत नाही. अशा प्रकारे जो कर्म करताना कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद टाकून कर्म करतो, तोच खऱ्या अर्थानं त्यागी आहे. नाहीतर राजस आणि तामस यांच्याद्वारे टाकलेली कर्म ही उलट अधिक बंधनाला कारण होते. अधिके बांधती अन्यथा सांडिली तरी. अशा प्रकारे काल आपण या 10 क्रमांकाच्या श्लोकाच्या संबंधाने भाष्यासहित आपण विचार केला. आज आपण श्लोक क्रमांक 11 तत्संबंधाने काही ओव्यांचं आपण चिंतन. नहि देहभृता शक्यम त्यक्तुम कर्माणि अशेष, यस्तु कर्मफल त्यागी सह त्यागी इति अभिधीयते. देहभृता कर्माणि अशेषतः त्यक्तुम नहीं शक्यते. तु यह कर्मफल त्यागी सह त्यागी इति अभिधीयते. भगवान अर्जुनाचं निमित्त करून कोणाला सगळ्याच प्रकारचे कर्म टाकता येत नाही याचा निर्देश करतात. देहभृता कर्माणि अशेषतः त्यक्तुम न शक्यते. देहभृता देहाचं भरण पोषण करणं हा ज्यांच्या जीवनातला सर्वात प्राधान्याचा विषय आहे, असं देहाचं लालन पालन भंजन त्या संबंधाची आसक्ती ज्यांची आहे, अशा लोकांच्याकडनं, अशा पुरुषांच्याकडनं, अशा व्यक्तींच्याकडनं अशेषतः कर्माने त्यक्तुम नाही शक्यते. नाही शक्य. त्यांच्याद्वारे अशेषतः म्हणजे निश्शेष संपूर्ण कर्माणि कर्मे त्यक्तुम टाकली जाणे नाही शक्य नाही. म्हणजेच देह हाच आत्मा असा देहाच्या ठिकाणी ज्यांचा देहाभिमान आहे, असे देह अभिमानी व्यक्ती काय आहे, अशा देहाभिमानी व्यक्तींच्याकडनं संपूर्ण कर्माचा कधी त्याग होऊ शकत नाही, कारण ते अनैसर्गिक आहे. मग नैसर्गिक काय आहे? नैसर्गिक असा आहे
कर्मफल त्यागी, जो आपल्या वर्णाश्रम धर्माला अनुसरून आपल्या गुणयोग्यतेनुसार प्राप्त होणारी जी काही कर्म आहेत, ही कर्म तर अतिशय चांगल्या पद्धतीने करतो आहे. परंतु ही कर्म करत असताना कर्माच्या फलाची आसक्ती नसते. कर्माच्या फलाचा त्याग केलेला असतो आणि कर्तृत्व अहंकाराचाही त्याग केलेला असतो. ह्याप्रमाणे कर्माच्या संघाची आसक्ती आणि कर्माच्या फलाची आसक्ती जो टाकतो, कर्मफलाचा जो त्याग करतो, कर्मासक्तीचा जो त्याग करतो, सहत्यागी तोच खरा त्यागी आहे. इति अभिधीयते, अशा प्रकारे म्हटलं जातं. सत्यागी इति अभिधीय, तोच खरा त्यागी आहे असं म्हटलं जातं. कोण? यह कर्मफल त्यागी, जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खऱ्या अर्थाने त्यागी आहे असं भगवंताने सांगितलं. यस्तु कर्मफल त्यागी, त्याग म्हणजे कर्माचा त्याग नाही, तर त्याग म्हणजे कर्मासक्ती आणि फलासक्ती यांचा जो त्याग करतो तोच खरा त्यागी आहे असं म्हटलं जातं. परंतु इंद्रियांच्या विषयी आसक्ती, मनबुद्धीच्या विषयी आसक्ती, देहाच्या विषयी आसक्ती, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आणि जन्मल्यापासून तर मरेपर्यंत ज्यांनी आपल्या शरीरालाच सर्वश्रेष्ठ मानलं, त्याला लालन पालन, त्याला लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करणं आणि ह्यामध्येच 24 तास गुंतून राहणं, असं देह तादात्म्यवादी असणारा देहभृता, त्याच्याद्वारे संपूर्ण कर्माचा त्याग कधी होऊ शकत नाही. मग पण जो कर्मफलाचा आणि कर्तृत्वाच्या आसक्तीचा त्याग करतो तोच खरा त्यागी आहे. यस्तु कर्मफल त्यागी सत्यागी इति अभिधीयते. यावरती ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या ओव्या आहेत, खूप चिंतनीय अशा स्वरूपाच्या. त्यातली पहिली ओवी प्रसिद्ध ओवी आहे. आणि हा गा सव्यसाची मूर्ती लाहो निधिहाची, खंती करती कर्माची ते गावंडे गा. ज्ञानेश्वर महाराज या श्लोकावरती भाष्य करताना अर्जुनाला उद्देशून एक शब्द वापरतात, सव्यसाची. सव्यसाची शब्दाचा अर्थ आहे युद्ध प्रसंगी धनुष्यावरती जो उजव्या हाताने शरसंधान करतो, त्याचबरोबर डाव्या हाताने सुद्धा शरसंधान करतो, आणि असा डावा आणि उजवा दोन्ही हाताने शरसंधान करून ज्याचा नियम कधी चुकत नाही, असा सव्यसाची. म्हणजे कर्मामध्ये अत्यंत निष्णात आहे, पारंगत आहे. योगः कर्मसु कौशलम, ज्याला कर्मामधली कुशलता प्राप्त झाली, योग तो योगी आहे. किंवा समत्वम योग उच्यते. परम
होत असताना अंतःकरणात राग आणि द्वेष या दोन्ही द्वंद्वात्मक भूमिका ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही, असा जो आहे राग द्वेष विरहित आहे. राग द्वेषाचा इतकिंचित स्पर्श नाही, असा जो व्यक्ती, त्याच्या जीवनामध्ये कर्माचा त्याग होऊ शकतो. पण जो सव्यसाची आहे, कर्मामध्ये व्यस्त आहे, अंतःकरणामध्ये रागद्वेष आहे, आणि जो देहाची मूर्ती लावून, ज्याला पंचकृत पंचमहाभूताचा देह प्राप्त झालेला आहे आणि कर्मामध्ये अतिशय व्यस्त आहे, दुनिया हाताने कर्म, सर्वसाची या शब्दाने कर्म बाहुल्य हे पण दर्शवले. म्हणून असा देहाची मूर्ती म्हणजे ज्याला आकार प्राप्त झालेला आहे, आणि असा जर व्यक्ती कर्म करण्याच्या विषयी खंती करू लागला, कंटाळा करू लागला, आळस करू लागला, तर त्या माणसाला काय म्हणाल? ज्ञानेश्वर महाराजांनी खंती करती कर्माची, जे कर्माची खंती करती ते काय आहे? गावंडे गा. ते गावंडे आहे, गावंढळ आहे, अनभिज्ञ आहे, अनभिज्ञ आहे. का अनभिज्ञ आहे? जर त्यांना देह प्राप्त झालेला आहे आणि कर्मामध्ये अतिशय पारंगत आहेत, म्हणजेच अज्ञानी युक्त आहेत कर्माच्या मध्ये व्यस्त असल्यामुळे, आणि यांना मानवी देह प्राप्त झालेला आहे, आणि एवढं होऊनही कर्माची खंती करते, जो कर्माचा कंटाळा करतात, नाव ठेवतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते गावंढे गा. ते गावंढळ आहे, ते अडाणी. त्यांच्याच्यान संपूर्ण कर्माचा त्याग कधी होऊ शकत नाही, कारण का ते देहभूत आहे. म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होऊ शकत नाही. त्याला प्राप्तव्य जीवनमुक्त महापुरुषाला नसल्यामुळे कर्तव्य पण नाही. प्राप्तव्य आणि कर्तव्य विरहित असणारा अर्जुन आहे. प्राप्तव्य आणि कर्तव्य रहित असणारा तो महात्मा जीवनमुक्त आहे, अर्जुनाच्या निमित्ताने. त्याला शास्त्राने कोणतं कर्तव्य सांगितलंय नाही. यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तस्य मानवा आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. तिसऱ्या अध्यायामध्ये जो देहामध्येच आत्मतृप्ती, आत्मरती आणि आत्मसंतुष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे, त्याला कोणतंही कर्तव्य शास्त्राने सांगितलं नाही. सांगितलं नाही. यस्य आत्मरतिरेवस्य, आत्मरती, आत्मतृप्ती आणि आत्मसंतुष्टी प्राप्त झालेली आहे, त्याला कोणतंही कर्म वेद सांगत नाही. पण तरी देखील प्रारब्ध वशामध्ये जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत प्रकृतीकडनं अन्नपानादी भिक्षाटनादी क्रिया त्या देहाकडनं होणारच आहे. भक्तीचे संस्कार असेल तर त्याच्याकडनं भक्ती घडेल, ज्ञानाचं संस्कार असेल त्याकडे अध्ययन अध्यापन घडेल, पण त्याच्याकडनं कर्म होत, किंवा लोकसंग्रहासाठी तो कर्म. पण
अज्ञानी माणसाच्याकडनं तर कर्माचा त्याग होऊ शकत नाही. तर ज्ञानी माणसालाही कर्म कर्तव्याची काही गरज नाही. पण तो जेव्हा करत असेल तर स्वांत सुखासाठी करेल किंवा लोकसंग्रहासाठी कर्म करेल किंवा पूर्वसंस्कार वशात कर्म करेल. पण कर्माचा त्याग कोणीच करू शकत नाही. अज्ञानीही करू शकत नाही. ज्ञानी कर्तृत्वमद आणि आस्वाद सोडल्यामुळे त्याच्याकडनं कर्म घडतात, पण ते कर्म निर्वंश होतात. म्हणजे ज्याप्रमाणे बीज भाजल्यानंतर त्याला पुन्हा अंकुर उत्पन्न होत नाही, असं कर्तृत्व मद आणि कर्मा फल आस्वाद हे दुही टाकून जर दिले तर कर्माची बंधकताच संपून जाते. कर्म मात्र घडते. ते कर्म त्याच्या उद्धारासाठीच साधन. पण कोणी असा आग्रह धरू लागला की मी कर्माचा त्याग करील, तो त्याच्याकडनं कसा शक्य नाही. कर्म असं आहे, ते रात्रंदिवस घडतच असत. कधी शरीराने तर कधी मनाने तर कधी बुद्धीने. कर्म कधी विहित घडतं तर कर्म कधी निषिद्ध घडतं. शास्त्र संस्कारी व्यक्तीच्या ठिकाणी विहित कर्म घडतं आणि शास्त्र संस्कार ग्रहित असणाऱ्या व्यक्तीच्याकडनं निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्मातनं पाप पुढे दुःख, विहित कर्मातनं पुण्य पुढे सुख. असं विहित कर्म जे आहे त्याला नित्य कर्म म्हणतात. काही नैमित्तिक कर्म आहे, काही काम्य कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे. निषिद्ध हे निषिद्धच असल्यामुळे निषिद्ध कर्माचा लांबूनच त्याग करायचा. आणि काम्य कर्म जे आहे त्या काम्य कर्माचाही स्वीकार करायचा नाही. राहिले नित्य नैमित्तिक कर्म, आणि ते सुद्धा करताना कर्तृत्व आणि कर्मफलाचा आस्वाद सोडून करायचा. पण कोणाकडनं जोपर्यंत ते आहे तोपर्यंत कर्म घडतच राहत. का असं? त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज काही उदाहरणांच्या माध्यमातून देत आहे. पहिलं उदाहरण, मृत्तिकेचा विटू घेऊन काय करील भेटू, केवता तंतुपटू सांडिल तू किंवा तातूपटू सांडिल. बघा, मृत्युका म्हणजे माती, आणि त्या मातीपासून मृत्युकेचा घटू, मृत्युकेचा घट आहे. परंतु त्या घटाला मृत्युकेचा विट आला. पण घटाने मातीचा कंटाळा आला, मातीचा त्याग केला, तर पदरात काय पडणार आहे? मातीपासून तयार झालेल्या घट जर मातीलाच तो मानायला तयार नाही, मला मातीचा कंटाळा आला आहे, तर माती जर घटातून काढून घेतली तर असं अस्तित्व राहील का? मृत्युकेचा घट घेऊन काय करील मृत्युकेचा विटू घेऊन काय करील भेटू. मृत्युकेचा घट मृत्युकेचा वीट घेऊन काय करील. त्या घटाला मातीचा कंटाळा आला, काही उपयोग नाही. कारण का? कारण तो मातीपासूनच निर्माण झाला असल्यामुळे त्याच्या प्रत्यंगामध्ये मातीचाच भाग असल्यामुळे तो मातीचा त्याग करू शकतो. हे जे वस्त्र आहे, हे वस्त्र आहे, हे वस्त्र तंतूंनी बनलं आहे. आडवे उभे धागे एकत्रित आले आणि मग त्यातून वस्त्र. पण वस्त्र म्हणू लागलं की मला
तंतूंचा कंटाळा आला, तंतूचा त्याग आला, आता मी तंतू बरोबर राहणारच नाही. केवता ताथू पट सांडील तो पटू, केवता तातू तो सांडील. मग आता पट म्हणजे वस्त्र, ते वस्त्र आता कसं काय त्या वस्त्रामध्ये असणाऱ्या धाग्याला काढून टाकेल, त्याग करेल. वस्त्राने जर धाग्यांचा त्याग केला तर वस्त्राला वस्त्र कोणी म्हणणारच नाही. म्हणजेच मातीपासून निर्माण झालेला घट कधी मातीचा कंटाळा येऊन तो त्याला मातीला सोडू शकत नाही, कारण त्यापासूनच तो बनलेला आहे. तसं उभ्या आडव्या धाग्यांनी जर वस्त्र बनलेलं असेल तर वस्त्र तंतूचा त्याग करून अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणून ताथूपट सांडील तो, मग आता पट जो आहे त्या तंतूला टाकून देईल का? उत्तर आहे नाहीच. आणखी कळण्यासाठी पुढचं उदाहरण पहा. देवीची वन्हीत वांगी आणि उभे उबगणे अगी, की तो दीपू प्रभे लागी द्वेष करीला काही. दोन उदाहरण. पहिलं उदाहरण, देवी वन्हीत्व अंगी आणि उबगणे, उभे उबगणे अग्नी आहे आणि अग्नीला सतत सतत संपर्क येऊन आता उष्णतेचा कंटाळा आला आणि अग्नी म्हणू लागला आता उष्णत्व सोडून मी राहणार. पण आता वन्हीला, अग्नीला गरमपणाचा त्याग कधी करता येईल का? कधीच करता येणार नाही, कारण वन्ही आणि आग, उष्णता हे त्यांच्यामध्ये अन्योन्य संबंध आहे. त्यामुळे वन्हीत्व हे अंगी उभे उबगणे, म्हणून वन्ही जो आहे त्याला आगीचा कंटाळा आला असं कधी म्हणता येईल का? नाही. किंवा दीपू प्रभे लागे द्वेष करीला काही. दिवा आहे, तो दिवा प्रभेचा म्हणजे प्रकाशाचा कधी द्वेष करील का? अहो, प्रभेमुळेच तर खऱ्या दीपाला शोभा आहे. आणि म्हणून प्रभे लागी दीपू द्वेष करील काही. दिवा म्हणायला लागला की मला प्रकाश नको, प्रकाश सोडून मला जगायचं. म्हणून जो प्रभेचा द्वेष करील का, त्याला करता येईल का? उत्तर आहे नाही. तो दीप प्रभेला लागी द्वेष करीला काही. आणखी उदाहरण देतो. ह्युंगू त्राशिला घाणी, तरी कैचे सुगंधत्व आणि द्रवपण सांडवणे पाणी केर आहे. सिद्धांत सांगण्याच्या अगोदर तीन दृष्टांत एकाच उभेमध्ये ज्ञानेश्वर महाराज देत आहेत. हिंग आहे. स्वयंपाक घरामध्ये काही पदार्थ कायमच सज्ज ठेवायला लागतात गृहिणीला, कधी कोणी आणि त्यांची काय आदेश असेल स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये, मग आपण मागे राहता कामा नये याकरता पूर्व तयारी करून ठेवते ती. पण एक दिवस हिंगाला वाटलं सगळ्यांचा गंध चांगला आहे, माझाच जो वास आहे अत्यंत दर्पाणयुक्त आहे. हिंग आपल्या त्या दर्पयुक्त असणाऱ्या त्या हिंगाला आपल्याच अंगाचा कंटाळा आला आणि ते म्हटले मला सुगंध तो प्राप्त करून घ्यायचं, घेता येईल का?
हिंगू त्रासीला घाणी. हिंग आपला त्रास, घाणी म्हणजे त्या गंधाला तो कंटाळला. तरी कैचे सुगंधत्व आणि मग आता हिंग कुठून सुगंध आणणार? कारण उग्रवास असणं हा त्याचा स्वभावच आहे. त्यामुळे उग्रवास येणं हा तर हिंगाचा मूलभूत स्वभाव आहे. त्यामुळे हिंगू त्रासीला घाणी तरी कैचे सुगंधत्व आणि हिंग जर उग्रवासालाच कंटाळा असेल तर त्याला सुगंधत्व कुठं भेटेल? किंवा द्रवपण सांडोणी पाणी केर आहे. पाणी म्हटलं की बस झालं, आता मला माझ्या पातळपणाचा कंटाळा आला. मग पाण्याला तो द्रवपणा सोडून वेगळं अस्तित्व रूपाने राहता येईल का? नाही राहत. म्हणून द्रवपण सांडोणी पाणी केर आहे ते. त्या पाण्यात त्या असणाऱ्या पाण्याला आपल्या द्रवपणाचा कंटाळा आला तर मग त्या पाण्याला कुठे राहता येईल? द्रवपण सांडोणी पाणी खेर आहे. ह्याप्रमाणे मृत्युका आणि वीठ, तंतू आणि वस्त्र, वन्नी आणि आग, दीप आणि प्रकाश एवढे हे दृष्टांत दिले. हिंग आणि सुगंधत्व, द्रवपण आणि पाणी हे एकमेकाला सोडून राहू शकत नाही. हे दृष्टांत झाले, सिद्धांत झाले. तैसा शरीराचे नि आभासे, नांदतो जव असे, तो कर्मत्यागाचे पिसे काहीसे तरी. प्रश्न विचार. अहो, तुम्ही, आम्ही, आपण सगळे काय आहे? शरीराचे नि आभाषे, या शरीराच्या द्वारे, त्या शरीराच्या अवस्थेत जोपर्यंत मनुष्य व्यवहार करीत आहे तोपर्यंत कर्मत्याग करणं हा वेडेपणा कुठून आणला बरं? शरीराचे नि आभासे नांदत जव असे, शरीराच्या आभासाने शरीर जोपर्यंत कार्यरत आहे, व्यवहारयुक्त आहे, तोपर्यंत कर्मत्यागाचे पिशी काहीसे तरी. कोणालाही कर्माचा त्याग कसा काय करता येईल? कारण शरीर हेच मुळात कर्म आहे. शरीराच्या द्वारे कर्म करता हा प्रश्न वेगळा आहे, पण मुळातच शरीर हे कर्मयुक्त आहे. म्हणून शरीराचे नियभासे नांदत जव असे, तो कर्मत्यागाचे पिसे काहीसे तरी. शरीराच्या आभासाने जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत कर्मत्यागाचे पिसे, कर्मत्यागाचं वेळ काय उपयोगाचं? देह तादात नाही तोपर्यंत कर्म करावंच लागेल, टाळू शकत नाही. आपण लाईजे डोळा, म्हणून पुसोये वेळोवेळा, घाली फेडी ढळा, का करू एका? आपण आपल्या कपाळाला गंध लावतो. आपण टिळा लाविजे, आपणच आपल्या कपाळाला गोपीचंदाचा टिळा लावतो, बुक्क्याचा टिळा लावतो. पण लाविजे डोळा, म्हणे पुसोये वेळोवेळा. ह्या निमित्तानं म्हणून पुसोये वेळोवेळा, आपणच आपल्या कपाळाला टिळा लावला तर त्याला तो जर आडवा झाला, नीट नाही आला, तोपर्यंत आपण काय करतो? तो वेळोवेळा आपण लावी जे टिळा, म्हणून पुसोये वेळोवेळा. तर वाकडा झाला, मोठा झाला, अस्पष्ट झाला तर पुन्हा पुन्हा आपल्याला त्या गंधाला पुसता येतो. आपण लावी जे टिळा, म्हणून पुसोये वेळोवेळा, घाली फेडी हिडळा,
करू एगा. आणि मग आता सांगितल्याप्रमाणे आपला गंध वाकडा झाला तर तो नीट करता येईल, पण मूळचे कपाळच जर वाकडे झाले तर ते काढून दुसरा नीट बसवता येईल का कधी? मग घाली निळा किडी निळा, करू का एगा, असं करता येईल का? आणि म्हणून कधी कधी असंही होऊ शकेल, सोय जे तैसे विहित सोय आदरिले, म्हणून तेजू ये तेजिले, परी कर्मची देह आतले ते का सांडील गा. बघा माऊलींचं भाष्य. विहित सोय आदरिले, एखाद्या माणसाने कधी काळी शास्त्राच्या नियमाप्रमाणे विहित कर्माचं आचरणाला प्रारंभ केला. तैसे विहित सोय आदरिले, नंतर लक्षात आलं हे कर्म खूप अवघड आहे, कंटाळवाणं आहे. म्हणून तेजू ए तेजिले, म्हणून तो कधी कधी त्या कर्माचा त्याग करू शकतो. एवढं करणं शक्य आहे. तसं विहित कर्म आपण स्वतः आचरण करतो आणि हे करता करता जर कोणाला त्याचा कंटाळा आला तर तो कर्म करणार नाही, साहजिकच आहे. तैसे विहित स्वय आदरिले, म्हणून तेजू ये तेजिले, पण परी कर्मचे ध्येय आतले ते का सांडिल का. पण शरीर हेच एक प्रकारचं कर्म आहे, ते कोणी सांडू शकतं का? ते कोणी टाकू शकतं का? त्याचा कोणी त्याग करू शकतं का? कर्म तर आता देहाच्या रूपाने आलं आहे. म्हणून परी कर्मची देह आतले, पण आता कर्मच देहाच्या रूपाने निर्माण झाला आहे, कर्माच्या रूपाने अभिव्यक्त झाला आहे. ते का सांडील का? त्याचा कोणी त्याग करील का? नाही करणार. दुसऱ्याच्या हातातलं दुसरं आपण एखादं कर्म करतो, ते जर कंटाळवाणं वाटलं तर टाकून देऊ शकतो, पण शरीर हेच जर एक कर्म आहे, तसं त्या नको असलेलं कर्म टाकू शकतो, तसं देह टाकता येईल का? नाही टाकता. जे श्वासोच्छवासावरी होत निजली आहे वरी, काही करण्याची परी होती जयाची. कितीही कर्म टाकायचे म्हटले, किती कमी काहीच कर्म करणे असं जरी म्हटलं, या शरीराचे मसके, या शरीराच्या निमित्ताने कर्मची लागले असे की, या देहाच्या निमित्तानं आपल्या पाठीमागे हे कर्मच आहे लागलेलं आहे. कधी त्या देहाला भूक लागते, कधी तहान लागते, कधी अन्न, कधी वस्त्र, कधी निवारा, ह्या देहाच्या रूपाने लागते. म्हणून या शरीराची मसके कर्मची लागले असे की, देहाच्या रूपाने कर्मच पाठीमागे लागला आहे, त्यामुळे कधीच कर्म सुटू शकत नाही. कधीच कधीच. जिता शरीराची निमसके कर्माची लागले असे की, जिवंत असताना जिता या शरीराची निमसके कर्मची लागली असे, जिवंत असताना या शरीराच्या निमित्ताने कर्म पाठीमागे लागले. म्हणून शरीराची निमसके कर्माची लागली असे अशी की, जिता न टके, जिवंत असताना कर्म टाकू शकत नाही. मग मेल्यानंतर शरीराचे निमसके कर्मची लागले असे की, मेलियाही न ठके, मनुष्य मृत्युमुखी जरी पावला तरी कर्म संपत. कर्मा गो गच्छती जीव एक, जीव कर्माने जसं त्याचं कर्म असेल त्याप्रमाणे तू जा. म्हणून
या शरीराचे निमसके कर्मची लागले असे की कर्मच पाठीमागे लागले आहे. आता जिती मेली या न ठाकी या रीती. आणि म्हणून जिता या रीती न ठाकी आणि मेलिया या रीती न ठाकी. कर्म जिवंत असतानाही आपल्याला सोडू शकत नाही आणि मेला तर कर्म सुटतच नाही, उलट कर्म आणखी वाढतात. एखाद्याच्या घरी कोणी गेलं तर किती लोक येतात, 4 खांदेकर येतात. ते गेलं की पुन्हा वेगवेगळे पाहुणे येतात. मग 10वं आहे, 13वं आहे. या निमित्तानं मेलेल्या व्यक्ती गेला की संपलं असं म्हणता येत नाही, उलट त्याच्या निमित्तानं आपण असेपर्यंत कर्म करावे लागतात. म्हणून म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीराच्या रूपाने कर्मच नांदत आहे. मग कर्माचा त्याग कसा घडेल? काहीच कर्म करायचं नाही जरी म्हटलं तरी झोपल्यानंतर सुद्धा जे श्वासोच्छवासावरी होत निजल्याही बरी. झोपी गेलं असताना, जागृतीतून स्वप्नात, स्वप्नातून सुषुप्तीमध्ये गेलं असताना देह तर निश्चेष्ट पडलेला असतो, पण श्वासोच्छवासाचं काम तर चालूच असतं ना. मग श्वासोच्छवासावरी होत निजल्याही बरी. झोपला असताना तरी दुखी श्वासोच्छवास होतच असतात. आणि म्हणून काही करण्याचे परी होती जयाची. आणि म्हणून आपण काही एक एक नाही केले तरी त्यात त्याची उभारणी होतेच. हे काही कर्म करणार नाही असं म्हटलं तरी तो काहीतरी करतच असतो. काही करण्याचे परी होती जयाची. काही करण्याच्या निमित्तानं त्याकडनं घडतच. म्हणून या शरीराचे निसके कर्मची लागले असे. त्या कर्माच्या निमित्त देहाच्या रूपाने कर्मच पाठीमागे लागल्या असल्यामुळे जिवंत असतानाही कर्म आपण टाकू शकत नाही, मेल्यानंतरही त्याच्या संबंधाचं कर्म टाकू शकत नाही. जिवंत असतानाही कर्म आहे आणि मेल्यानंतरही कर्म पाठीमागे लागलेलं असतं. मग कर्म कधी सुटत नाही, मग काय सुटू शकतं? काल सांगितलं आहे, कर्म नाही सुटू शकत, तर कर्म करताना कर्तृत्वाचा अहंकार सुटू शकतो. कर्म करताना कर्मफलाची आसक्ती सुटू शकते. याप्रमाणे या कर्माते सांडिती परी, या कर्माला ते सांडतात म्हणजे कर्म टाकत नाही, तर त्याची पद्धत आहे, त्याची रीत आहे. एकची ते अवधारी. परंतु त्या संबंधाचं एक मर्म जे आहे ते सांगतात. जे करिता न जाई जे हरी फळाशाची या. जे करिता, जे कर्म करीत असताना फळाशाची हरी न जाई. जे कोणतंही कर्म करत असताना कर्म फळाच्या आसक्तीच्या आहारी जाऊ नये. फल इच्छेच्या ताब्यात जाऊ नये. विहित कर्म करीत असताना फल इच्छेच्या ताब्यात जाऊ नये, त्याच्या आहारी जाऊ नये. म्हणून कर्म करताना फल इच्छेचा त्याग होऊ शकतो, कर्माचा त्याग होऊ शकत नाही. या कर्माती सांडिती परी एकच ते अवधारी. जे करिता न जाई जे हरी फळाशाची या. जे फळाशीच्या आहारी जात नाही तेच खरं कर्म करतात. आणखी काय काय होतं याचा जो विचार आहे तो विचार आपण उद्या बघूया. तूर्त आपण थांबू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण. हा सर, रामकृष्ण रे, आवाज येतो ना? हो, येत येत येत. अतिशय सुंदर विषय आणि सगळ्यांना त्याची कल्पना आली असेल. आणि हा जो 10वा 9वा 10वा आणि 11वा हे सत्व गुणी महापुरुष आणि त्याच्याद्वारे सात्विक त्याग आणि त्यागाच्या द्वारे मिळणारं फळ आणि त्या फळाच्या निमित्ताने
आत्मज्ञानापर्यंत पोहोचणं आणि आत्मज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अविद्या जाते आणि संपूर्ण जो संशय आहे तो संशयछिन्न संशय म्हणजे तो पूर्णपणे संशय निघून जातो आणि एकदा अविद्या गेली, ज्ञानाने अविद्या गेली आणि ते ज्ञान कुठून आलं तर कर्माच्या म्हणजे आपण जे निष्काम कर्म करतो त्याच्यामुळे ते आलेलं किंवा सात्विक त्याग जो करतो त्याच्यामुळे आलेलं हे तर ह्या सगळ्याची क्रमाक्रमाने जर आपल्याला कळलं ना तर मग आपल्याला हे दोन्ही तिन्ही श्लोक फार चांगले कळतील. सगळ्यात प्रथम आपल्या सगळ्या साधकांना हे समजून घ्यावं लागेल, याच्यावरती विश्वास ठेवावा लागेल आणि तेच सत्य आहे हे समजून घ्यावं लागेल की हे जे शरीर प्राप्त झालेलं आहे सगळ्यांचा सार एकच आहे की हे जे मला मिळालेलं शरीर आहे हे कर्माचं कार्य आहे. म्हणजे प्रारब्धवशामध्ये मागच्या जन्मामध्ये तुम्ही जे काही कर्म केलेले आहेत त्याचं फळ म्हणून तुम्हाला हे शरीर मिळालेलं आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे हे शरीर मुळात त्या कर्माचं फळ आहे आणि मग मग प्रारब्धवशानुसार त्याच्यानुसार जी कर्म होणार आहे ती होणारच आहे, ती तुम्ही टाळू शकत नाही. हा नवीन स्वीकारलेली जी काही विहित कर्म आहेत, वेद विहित कर्म आहेत ते तुम्ही टाळू शकता कारण ते सुरू करायच्या आधीच तुम्ही त्याला नाही म्हणू शकता. परंतु शरीरच जर कर्मापासून बनलेलं आहे तर याला टाळू कसं शकता. आणि त्यासाठीची जी उदाहरणं दिलेली आहेत, 26 नाव अर्जुनाला वापरलं, दोन्ही हाताने धनुष्य वापरणारा कार्यकुशल असा असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुन आहे. आणि तो हे देह प्राप्त झाल्यानंतर कर्म मी टाकू शकतो किंवा कर्म मी सोडू शकतो, कर्माचा कंटाळा करू शकतो असं कसं म्हणू शकतो. आणि असं जर कोणी म्हणणारा असेल तर तो माऊली म्हणतात तो मूर्ख आहे, तो गावंड आहे, तो अज्ञानी आहे, तो अनभिज्ञ आहे. कर्माचं त्याला कर्मयोग त्याला समजलेला नाहीये. आणि मग ती जी सगळी दृष्टांताची मालिका दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माती ही घट, त्या मातीचा त्याग कसा करू शकेल. कारण घट हे कार्य आहे आणि त्याचं कारण मृत्तिका आहे. तसं तंतू हे एक कारण आहे आणि पट किंवा एक कपडा हे त्याचं कार्य आहे. आणि कार्य हे कारणाच्या शिवाय राहू शकत नाही. ते दोघंही एकमेकांचं अस्तित्वाशिवाय राहू शकत नाही. दोघं एकमेकांना राहावंच लागतं. घट निर्माण होऊच शकत नाही, कपडा निर्माण होऊच शकत नाही कारण त्याचं कारण जर अस्तित्वात नसेल तर. तसं हे शरीर राहूच शकत नाही किंवा येऊच शकत नाही किंवा होऊच शकत नाही जर पूर्वीचं काही कर्म त्याग करू शकत नाही किंवा दीप जो प्रकाशाचा त्याग करू शकत सोडू शकत नाही. तसं या शरीराच्या आभासे शरीराच्या मुळे जर तू हे इथं राहत असेल या संपूर्ण जगामध्ये तर त्यावेळेला तू कर्म त्याग कसा करू शकतील. अरे तू वेडा आहेस का, तू कर्म त्याग कसा करू शकतो. कारण त्या कर्माचंच फळ तुला हे शरीर आलेलं आहे. आणि मग जे उदाहरण दिलंय टिळ्याचं, तर आपण जर गंध लावला आणि आपला मूळ जर कपाळ ठीक असेल तर आरशात बघून आपण 1000 वेळा गंध आपला वाकडा तिकडे जायला सरळ करू शकतो. पण मुळात आरसाच वाकडा असेल तर तुम्ही गंध कसं काय सरळ लावणार. तर ह्याचं जे उदाहरण आहे ते पुढे दिलेलं आहे. तसा विहित कर्म ज्यांनी स्वीकारले ते त्याला तो टाकू शकतो. परंतु कर्मची देह आतले ते सांडिल का. कर्मामुळे जर शरीर प्राप्त झाले तर तो कसं सांडू शकतो. मग श्वासोच्छवासाचं उदाहरण किंवा जिवंतपणी ते कर्म त्याला सोडत तर नाहीच नाही परंतु मेल्यानंतरही सोडत नाही. जसं महाराजांनी आज खूप छान वेगळ्या पद्धतीने सांगितलं की कर्म एखादा माणूस गेला पण गेल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड त्याच्या स्थूल देहाशी रिलेटेड जे काही कर्म दहावा असेल, मैत असेल, त्याचं बाकीच्या काही गोष्टी असेल, वर्षश्राद्ध असेल, पितरांना जेवण घालणं असेल, ही सुद्धा कर्माची नवीन मालिका त्या मृत्यू पडलेल्या देहाच्या मुळे पण सुरू झाली. म्हणजे देहावशात सुद्धा कर्म आहेत. जसं श्वासोच्छवास सुद्धा झोपल्यानंतर सुद्धा चालू असतो, म्हणजे कर्मच आहे. हे खूप छान पद्धतीने आपल्याला हे समजलं पाहिजे. आणि म्हणून तू हे समजून घे की फळाची अपेक्षा जर सोडली, त्याच्या जर तू आहारी गेला नाहीस तर तू या कर्माच्या बंधनातून मुक्त होशील. हे कर्म तुझं बंधनकारक जे आहे तेच मुक्त होईल. अशा पद्धतीने अज्ञानी आणि ज्ञानी दोघांच्याकडूनही कर्माचा त्याग होऊ शकत नाही हे आपल्याला प्रकर्षाने जाणवलं. तुम्ही म्हणाल ज्ञानी माणसाचे कर्म कसं काय जाऊ शकत नाही. तर ज्ञानी माणसाला शास्त्राने कर्म सांगितलेले नाहीत कारण तो आत्मरती ज्ञानी आणि आत्मसंतुष्टी किंवा आत्मरती, आत्मक्रीडा आणि आत्मसंतुष्टी या तिन्ही प्रकारात असल्यामुळे त्याच्या राहण्याचा, खाण्याचा, बोलण्याचा, चालण्याचा, झोपण्याचा आणि जगण्याचा पूर्ण विषय हा आत्मतत्वच झालेला असतो. त्याच्यामुळे त्याला कर्मशास्त्र सांगतच नाही.
पण तरी पण त्या माणसाकडून कर्म होतात. ज्ञानी माणसं, मोठी मोठी माणसं, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्यांच्या हातून कर्म झाली, तुकाराम महाराज त्यांच्याही हातून कर्म झाली. त्याचं कारण असं की प्रारब्धानुसार जी त्यांना शरीर प्राप्त झाले, त्या शरीरानुसार ते कर्म होतच राहणार आहे. मग जर भक्तीच्या अंगाने असेल तर भक्तीचे कर्म होतील, सांसारिक कर्म जर असेल तर सांसारिक कर्म होतील, परंतु हे होणारच आहे. त्यामुळे कर्म हे ज्ञानी माणसालाही चुकत नाही. कारण त्यासाठी बाबा नेहमी उदाहरण देतात, डॉक्टर महाराज, की मिरचीच्या बाजारात गेला तर ज्ञानी माणसालाही ठसका येणार आणि अज्ञानी माणसालाही ठसका येणार. तसं सामान्य स्थूल दृष्टी असलेल्या समाजाला, लोकांना ज्ञानी माणसं सुद्धा कर्म करताना दिसतील, अज्ञानी माणसं सुद्धा कर्म करताना दिसतील, परंतु दोघांच्या कर्मामध्ये फरक आहे. तो फक्त ज्ञानी माणसालाच कळेल, कारण तो आसक्त होऊन कर्म करत नाही आणि हा आसक्त होऊन कर्म करतो. हा मुक्त म्हणजे तो बीज बाजूनी केलेला आहे. त्याचं कर्म बंधनाला कारक ठरत नाही. आणि इकडं अविद्या अज्ञानाने भ्रमासह असलेला जो पुरुष आहे, तो कर्म करत असताना तो त्या कर्मामुळे पुन्हा बांधला जातो. असा खूप दोघांच्या मध्ये भेद आहे, पण स्थूल दृष्टीने तो दिसणार नाही. त्यासाठी सूक्ष्म दृष्टी लागेल. त्यासाठी साहित्यिक किंवा शास्त्रयुक्त दृष्टी पाहिजे. ती आपल्याला महाराजांच्या माध्यमातून मिळते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.